मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भटकंतीच्या पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या भटकंतीसाठी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पुन्हा एका या अजिंठा डोंगर रांगेच्या कुशीमध्ये। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की हा अजिंठा डोंगर रांगेचा किती घनदाट असा हा परिसर आणि खोल दऱ्या आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहे। मित्रांनो, आजच्या भटकंतीसाठी आपण जाणार आहोत सिल्लोड तालुक्यामध्ये असलेल्या घाटनांद्रा गावापासून जो आपण घाट चालू होतो त्या ठिकाणी खाली एका डोंगराच्या आणि ही जी दरी दिसते आपल्याला, ह्या दरीच्या कुशीमध्ये मनुदेवीचे एक सुंदर देवस्थान आहे आणि त्या ठिकाणचं वातावरण सुद्धा अत्यंत अवर्णनीय असंच आहे। तर आज आपण जाणार आहोत मनुदेवीच्या दर्शनासाठी आणि तुम्ही बघू शकता की किती खोल दरी आहे। या अजिंठा डोंगर रांगेतलं हे आपलं सिल्लोड तालुक्यातलं मी म्हणेल शेवटचं ठिकाण आता बाकी आहे। त्याच्यानंतर अनेक ठिकाणं आपण दाखवली। सर्व जो व्हिडिओ होते त्या व्हिडिओला आपल्या सर्वांचा जो प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या भटकंतीला सुरुवात करतो। चला तर जाऊया आपल्या या आजच्या भटकंतीसाठी। पुढे जाण्यापूर्वी आपल्या भटकंती सह्याद्री समूह यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बाजूची घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील। नमस्कार मित्रांनो, आजच्या भटकंतीसाठी आपण जाणार आहोत सोयगाव तालुक्यातील बोरमाळा तांडा येथून जवळच असलेल्या मनुदेवीच्या मंदिरात दर्शनासाठी। या ठिकाणापर्यंत आपण जळगावकडून आल्यास फरदापूर, सोयगाव, तिडका, बोरमाळा तांडा असे येऊ शकतो। औरंगाबादकडून आल्यास सिल्लोड, भराडी, घाटनांद्रा या घाट रस्त्याने, तर चाळीसगावकडून नागद, बनोटी, तिडका या मार्गाने येऊन आपण मनुदेवी मंदिरापर्यंत येऊन पोहोचतो। हिरवाईने नटलेला डोंगर, डोळ्याचे पारणे फेडावे असा नजारा, घनदाट जंगलातून जाणारी पायवाट, सोबतीला पक्ष्यांचा किलबिलाट आणि खळखळ वाहणारे नितळछार पाणी। घाटनांद्रा बनोटी रस्त्यावरील बोरमाळा तांडा गावापासून 2 किलोमीटर अंतरावर अजिंठा डोंगर रांगेच्या पायथ्याशी वसलेल्या मनुदेवी या पर्यटन स्थळाचे वर्णन करण्यास शब्दही अपुरे पडावे असा निसर्ग सौंदर्य या परिसराला लाभला आहे। हे मंदिर अत्यंत घनदाट जंगलामध्ये असून या ठिकाणी जाण्यासाठी झाडाझुडपातून पायवाटेने जावे लागते। मंदिराच्या ठिकाणी असलेला डोंगर इंग्रजी व्ही आकाराचा असल्याने या ठिकाणी दुपारी 12 वाजता सूर्यदर्शन तर सायंकाळी 5 वाजता सूर्य मावळताना दिसतो। अत्यंत निसर्गरम्य वातावरण असून हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला असा मनमोहक दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मंदिरासमोर 300 फुटावरून कोसळणारा धबधबा येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो। मंदिराच्या वरच्या दिशेने एक मोठी कपार आहे, त्या कपारीस विशाल कपार म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी पाण्याचे टाकं असून त्यामध्ये 12ही महिने थंडगार पाणी असते। तेथे जाण्यासाठी पायवाटेने उंच चढत जावे लागते। मनुदेवीच्या दर्शनासाठी पाचोरा, नाशिक, भडगाव, चाळीसगाव, सोयगाव, सिल्लोड, पारोळा आदी भागातून भाविक मोठ्या संख्येने येतात। नवरात्रीत 9 दिवस या ठिकाणी
मित्रांनो, आताच मी तुम्हाला मनुदेवीचं दर्शन घडून आणलं आणि त्यानंतर मंदिराच्या वरच्या बाजूला एक शनिदेवाची नव्याने मूर्ती स्थापना केलेली होती आणि ह्या मंदिरापासूनच बाजूला एक खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहे आणि माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी एक सुंदर असा धबधबा या ठिकाणी कोसळतो आणि तुम्ही बघू शकता की किती खळखळ असं पाणी या ठिकाणी सध्या वाहत आहे। आणि आता आपण जाणार आहोत धबधब्याकडे आणि या ठिकाणचा निसर्गरम्य परिसरसुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत। चला तर जाऊया आता आपल्या पुढच्या प्रवासासाठी। मित्रांनो, आत्ताच मी तुम्हाला या अजिंठा डोंगर रांगेच्या कुशीमध्ये एका निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या मनुदेवीचं दर्शन घडवलं। त्याशिवायच या परिसरामध्ये असलेला एक निसर्गरम्य धबधबा आणि या ठिकाणचा निसर्गरम्य परिसर सुद्धा दाखवला। खूप अत्यंत सुंदर हे ठिकाण आहे, त्यामुळे आपण सुद्धा नक्कीच या ठिकाणाला भेट द्या। सिल्लोडपासून घाटनांद्रा त्या गावापासून जो घाट चालू होतो, घाट उतरल्याच्या नंतर जो प्रवेशद्वार मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला होता, त्या प्रवेशद्वारातून आत आल्याच्या नंतर साधारण 2 किलोमीटर अंतरावर हे अत्यंत निसर्गरम्य
चोहोबाजूंनी दाट झाडीने आणि वनराईने नटलेले सुंदर असं ठिकाण आहे. नक्कीच भेट द्या. पुन्हा आपली लवकरच भेट होईल अशाच एका अपरिचित ठिकाणाच्या व्हिडिओसह. आजच्या भटकंतीसाठी आपल्यासोबत होते आपले मित्र पंकज पाटील आणि सिद्धी होती. ते दोघांना सुद्धा खूप सुंदर हे ठिकाण वाटलं, तसं नक्कीच तुम्हाला सुद्धा वाटेल. त्यामुळे नक्की भेट द्या आणि लवकरच आपण पुन्हा भेटूया. असेच अपरिचित ठिकाणं भरपूर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील. तुमच्या परिसरामध्ये सुद्धा असे अपरिचित ठिकाण असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा नक्कीच. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. चला तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.